डॉक्टर अश्विनी मेत्रे. खरं तर सर मला हे भाषण करायचं आहे, ह्यासाठी इथं यायचं आहे हे मला काहीही माहित नव्हतं पहिल्यांदा. आणि सरांनी ते तुमचं पुस्तक ऑनलाईन मागवलं, ते रोज घ्यायचे, रात्री येऊन वाचायचे, परत ओपीला जायचे, सोबत घेऊन जायचे, वाचायचे. पण मग मी एवढं लक्ष दिलं नव्हतं त्याच्याकडं, म्हणजे मला आता भाषण शिकायचं आहे वगैरे असं काही एवढं लक्ष दिलं नव्हतं. मग सरांचं चालू होतं. मग मला हे कार्यशाळा आहे वगैरे काही माहित नव्हतं. मग एक दिवशी सरांनी काय केलं की असं ऑनलाईन क्लास आहे याचं, भाषण कसं करायचं याचं ऑनलाईन क्लास आहे, मग तुझं पण नाव दिलं मी आणि जॉईन होऊया असं म्हटलं. बरं म्हटलं. मग नंतर मग काय झालं की 7, 8, 9 असे 3 दिवस काहीतरी 8, 9, 10 असे 3 दिवस काहीतरी ऑफलाईन पण आहे कार्यशाळा असे म्हटले मला. मग इकडे यायचं आहे, फी भरायची हे काही माहित नव्हतं मला. मग एक दिवशी दुपारी फोन केले की त्यांनी मी जे घरी होते आणि फोन केले की असं सरांचा फोन येईल तुला, कशासाठी नंबर दिला होता वाटतं व्हॉट्सअपसाठी, तुम्ही मेसेज मला फोन केला ना तेव्हा. म्हटले की असं सरांचा फोन येईल आणि मग तू सर काय विचारतात तेवढं सांग. तुम्ही विचारलं मला, मी ते सांगितलं, पण हे अजून दुसरं मला काहीच माहिती नव्हतं. परत दुपारी 2 वाजता जेवायला आले आणि म्हटले की असं दोघांचं पण फिक्स केलं, कार्यशाळेला जायचं 3 दिवस 8, 9, 10. मग मी म्हटलं माझ्या चुलत भावाचं लग्न होतं. मग म्हटलं आता लग्न आहे आपण कसं जाणार ना, म्हणजे 8, 9, 10 ऑनलाईन करूया, परत कधीतरी ऑफलाईन असेल तर जाऊया बघूया म्हटलं. मग तो विषय तिथं स्टॉप केला. मग परत तुम्हीच तारीख चेंज केली वाटतं. मग ह्याने सांगितलं की हां असं आहे म्हणून. मग मी असं एवढं गांभीर्याने घेतलं नव्हतं की मला असं भाषण करायचं आहे वगैरे असं, कारण माझं कसं पेशंट तेवढे बघायचे, लहान मुलं तेवढंच माझं म्हणजे चालू होतं. मग नंतर काय झालं की 15, 16, 17 आहे, मग तेव्हा आपल्याला काय प्रॉब्लेम येणार नाही म्हटले सर. मग जाऊया म्हटले. मग तयारी केली. मग ऑनलाईन चालू केलं तुम्ही 5 तारखेपासून. ऑनलाईन मध्ये पण सर रोज टाकायचे, पण मी कधी व्हिडिओ करून टाकले नव्हते. मग लास्टच्या दिवशी असं वाटलं की नाही आपण टाकायला पाहिजे एक व्हिडिओ, म्हणून मी लास्ट दिवशी एक व्हिडिओ करून टाकला. मग ती जी 8 दिवसाची ऑनलाईन आणि आता 15, 16, 17 आज आपला 3रा दिवस कार्यशाळेचा. पण ह्या ठिकाणी आल्यानंतर मला असं वाटलं की हा बाबा, म्हणजे इथं आल्यानंतर कळालं की आपले हातपाय किती थरथरतात, आपण बोलताना किती ब्लँक होतो, काय होतो. आपल्याला जे ज्ञान असतं ना ते आपण बोलू शकतो सहज, परंतु एखाद्या विषयाशी निगडीत तुम्ही जनरल असं बोला म्हटलं की आपल्याला होत नाही ना स्टेजवर येऊन बोलायला. मग ह्या ठिकाणी मी आता जे सरांनी आपल्याला सांगितलं की तुमचे हातवारे असे व्हायला पाहिजेत, तुम्ही असं बघायला पाहिजे, लोकांशी कसं संवाद साधायचा तुम्ही, हे आम्हाला या ठिकाणी आल्यानंतर कळालं. आपण बोलतो, प्रत्येक जण प्रत्येक विषयात बोलतो, परंतु भाषण कसं करायचं हे कोणाला माहित नाही. एखाद्या विषयाची मांडणी तुम्ही करू शकता, पण हे जे खाली बसलेले आहेत ते आपल्याशी कसे जोडले गेले पाहिजेत हे सरांकडून मात्र आज शिकले. आणि ज्या काही आमच्याकडून चुका होतात ना सर, ते नक्कीच आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करूया. एवढं सांगते आणि थांबते.